कालच एक बैठक 29 महापालिकांचे आयुक्त आणि इतर ज्या काही संस्था MSRD असेल, MMRD आहे, PWD आहे, NHI आहे, इतर ज्या या संस्था आहेत त्यांच्या सर्व प्रमुखांच्या बरोबर, महापालिका आयुक्तांच्या बरोबर काल बैठक झाली. आणि त्या बैठकीमधून प्रत्येक महापालिकेच्या आयुक्ताने आपापल्या विभागामधले रस्त्यावरचे खड्डे असतील, फुटपाथची झाकणं असतील, मॅनहोलची झाकणं असतील, त्याचबरोबर विद्युत तारा असतील, या सगळ्यावर एक चर्चा झाली. आणि गणपतीच्या आगमनापूर्वी हे सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याचा विश्वास त्यांनी मला दिला आहे. आणि त्यांना पावसाळ्यामध्ये देखील खड्डे बुजवता येतील. डांबर आणि पाण्याचं वैर असल्यामुळे जे आम्ही नाशिक रोडला, मुंबई गोवा रोडला, ठाण्यामध्ये जे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं, झिओ पॉलिमर टेक्नोपॅच M60 ग्रेडचं रेडीमिक्स कॉन्क्रीट विथ हार्डनर आणि त्याचबरोबर प्रिकास्ट पॅनल, या सगळ्याचा वापर प्रभावीपणे करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत, जेणेकरून तातडीने हे रस्ते सगळे दुरुस्त होतील. आणि पावसात देखील या ठिकाणी या सर्व नवीन मेथडच्या माध्यमातून, नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रस्ते दुरुस्त होतील, रस्ते नागरिकांना मोटरेबल होतील. गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी हे सगळे रस्ते आणि गणपती आगमन आणि विसर्जन यावरच्या रूटवरचे देखील सर्व रस्ते चांगले असायला पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना मी काल त्यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इतरही ज्या काही पावसाळ्यामध्ये धोकादायक काही भाग आहेत, लँडस्लाईड प्रोन एरिया असेल, त्याचबरोबर धोकादायक इमारती असतील, या संदर्भात देखील, पण प्रामुख्याने यावर्षीचा यंदाचा गणेशोत्सव जो आहे, खड्डेमुक्त गणेशोत्सव झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना प्रत्येक महापालिका आयुक्तांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि मला वाटतं युद्ध पातळीवर या ठिकाणी ते रस्ते दुरुस्त होतील. वॉर्ड वाईज वॉर्ड ऑफिसर असतील, सहाय्यक आयुक्त असतील, त्या भागातले अधिकारी असतील, हे सर्वे करतील आणि तात्काळ त्यांच्या भागातले रस्ते दुरुस्त करतील. आणि त्याचबरोबर नगरविकास खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी सांगितलेलं आहे की ज्या महापालिका युद्ध पातळीवर चांगले रस्ते करतील आणि गणेशोत्सव गणेश भक्तांचा सुखकर होईल, अशा लोकांना विशेष पारितोषिक देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जे काम व्यवस्थित करणार नाहीत, ज्यांच्याकडे त्रुटी राहतील, तर त्यांची देखील नोंद घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की गणपतीपूर्वी हे सर्व रस्ते आपले चांगले होतील. सर, रुग्णसेवा हा तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय. आणि दुसरं, परवाच्या दिवशी जे चाकण तळेगावचा जो विषय होता, त्या संदर्भात देखील उद्योजकांच्या बरोबर, त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि उद्योगमंत्री, त्याबरोबर महापालिका आयुक्त, PMRD आयुक्त, सगळ्यांचीच विविध ज्या संस्था आहेत त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली. आणि त्या ठिकाणी देखील युद्ध पातळीवर उद्योजकांना दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. काही ठिकाणी सबस्टेशनचा प्रॉब्लेम होता, काही ठिकाणी घनकचऱ्याचा प्रॉब्लेम होता, तर MIDCचे उद्योगमंत्री त्यांना देखील मी सूचना दिल्या. तात्काळ त्यांनी जागा देखील हँडओव्हर केली आणि त्या भागामध्ये असलेले रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, त्या भागातली वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, उद्योजकांना दिलासा मिळाला पाहिजे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म अशा प्रकारचं सोल्युशन त्यांना दिलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की आणि जिल्हाधिकारी दुडी यांना या दोन्ही ज्या कमिट्या केलेल्या आहेत त्याचं प्रमुख केलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील तो विषय गांभीर्याने घेतलेला आहे
आणि त्यामुळे चाकण तळेगावच्या उद्योजकांचा प्रश्न देखील मार्गी लागेल आणि त्यांना देखील दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जाईल. रुग्णसेवा आरोग्य हा विभागाची आज तुमचा महत्त्वाची बैठक तुम्ही घेतली आहे. एक महत्त्वाचे आदेश देण्यात आले. हॉस्पिटलमधल्या सोयीसुविधा रुग्णांना चांगल्या उत्तम मिळाव्यात यासाठी विशेष आदेश दिले. आरोग्य विभागाचे देखील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर माझी एक आढावा बैठक झाली. आरोग्य सेवा अधिक बळकट करणे, अधिक मजबूत करणे आणि आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढवणे यासाठी अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये जे अगदी काही इमारती आहेत त्या 10-20% ज्यांचं काम बाकी आहे ते तातडीने त्याला प्राधान्य देण्याचा विषय त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था बळकट करणे त्यावर देखील चर्चा त्यामध्ये झाली. सरकारी रुग्णालयांची त्याचबरोबर कामगार रुग्णालये जी आहेत ती देखील सुस्थितीत आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्यामध्ये काही CSRच्या माध्यमातून देखील PSC स्मार्ट PSC करणं, या ठिकाणी त्यांचं अपग्रेडेशन करणं, खालच्याच लेवलला त्यांना ट्रीटमेंट मिळणं आणि त्याचबरोबर हॉस्पिटलची स्वच्छता, साफसफाई, हॉस्पिटलमधलं जे जेवण भोजन देतात ते दर्जेदार असलं पाहिजे आणि त्याचबरोबर क्वालिटी मेडिसिन जे मेडिसिन आहे ते देखील चांगल्या दर्जाचं प्रतीचं असलं पाहिजे. या सगळ्याच विषयावर पूर्णपणे चर्चा झाली आणि आरोग्य व्यवस्था जी आरोग्य विभाग आहे तो अतिशय चांगलं काम करतो आहे. स्वतः मंत्री प्रकाश आंबेडकर जवळपास 200 ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि अधिकाऱ्यांनी देखील भेटी दिल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण साईड व्हिजिट करतो, फील्डवर जेव्हा जातो त्यावेळेस तिथली स्थानिक यंत्रणा अलर्ट होते आणि त्याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. त्याचबरोबर MPCB जे आहेत ते सिद्धेश कदम चेअरमन त्यांना देखील सूचना मी दिलेल्या आहेत की जे छोटे STP आहेत किंवा बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याचे प्रकल्प जे आहेत त्यांना देखील MPCBने मदत करावी आणि पर्यावरणाचा विषय जो आहे तो पर्यावरणाशी निगडीत विषय जेवढे आहेत आरोग्य व्यवस्थेतले ते देखील त्याला देखील MPCBने मदत करावी हा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. एक डॅशबोर्ड देखील त्यांनी केलेला आहे आणि संपूर्णपणे रुग्णांची परिस्थिती आणि त्याची आकडेवारी सगळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी 3 कोटी महिला भगिनींची आरोग्य तपासणी देखील करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रिव्हेन्शन हा महत्त्वाचा आहे, अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मागच्या वेळेस देखील जेव्हा आमच्या महिला भगिनींची तपासणी केली होती त्यावेळेस देखील पहिल्या स्टेज दुसऱ्या स्टेजचे बरेचसे रुग्ण आढळले आणि त्यांच्यावर उपचार आपल्याला करता आले, त्यांचे जीव वाचवता आले. त्यामुळे प्रिव्हेन्शन खऱ्या अर्थाने महत्त्वाचा उपाय आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन महत्त्वाचा उपाय आहे आणि त्यामुळे त्यावर देखील आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणावर फोकस करतो आहे. त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था सुदृढ करणे, आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणे. आता महात्मा ज्योतिराव फुले यांची जी काही योजना आहे त्याच्यामध्ये देखील आपण त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. आता आपण त्यामध्ये हार्टवर बायपास सर्जरी असेल, ट्रान्सप्लांट असेल, अशा प्रकारचे उपचार देखील किंवा लहान मुलांचे जे काही आजार आहेत, कॉकलर इम्प्लांट जे बसवतो आपण त्याचा देखील समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे, जेणेकरून महागड्या शस्त्रक्रिया न परवडणाऱ्या आपल्या शासनाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून करता येतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दिलासा देता येईल. ट्रान्सप्लांट आणि शस्त्रक्रियेसाठी सारखे 20-25 लाखापर्यंतचे उपचार देखील महात्मा ज्योतिराव फुले ह्या योजनेमध्ये आपल्याला करता येतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जसं केंद्र सरकार आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी आयुष योजना केलेली आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दिलासा देण्याचं काम होतं. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील मोठ्या प्रमाणावर पावलं टाकते आणि एकंदरीत जी काही मदत आरोग्य विभागाला लागेल ती देण्याचं काम
सरकार करेल. सर, सिंदखेड राजा येथे आता मा जिजाऊंच्या स्मारकाला गती मिळणार आहे. तुम्ही निर्देशही दिलेले आहेत. आज काही आमदारांनी तुमची भेट घेतली. काय ते नेमकं कशा पद्धतीने कार्यवाही होणार आहे पुढची? माझ्याकडे तिथले नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक आले होते. आमदार रोहित पवार होते. आमदार अभिजित पाटील होते. अभिजित पाटीलच ना. आणि सिंदखेड राजाचे खेडकर होते. असे शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं. आणि सिंदखेड राजाचं राजमाता जिजाऊ मासाहेबांचं जे स्मारक आहे त्याला आपण मान्यता दिली होती, परंतु त्या ठिकाणी जिजाऊ सृष्टीचं काम सुरू झालं, परंतु स्मारकाचं काम सुरू नव्हतं. आणि रोहित पवार यांनी ते निदर्शनास आणून दिल्यानंतर नगरविकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ 50 कोटी रुपये त्या स्मारकाच्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी त्या विभागाला देण्यात आलेले आहेत. आणि त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होईल. आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या स्मारकासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही याची काळजी सरकार घेईल. पर्यावरण संवर्धनासाठी जुहू बीच क्लिनिंग सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून. त्या संदर्भात तुम्ही आदेश दिले होते. जे तुम्ही दाखवत होता जुहू चौपाटी बीच, जे कचरा आलेला, प्लॅस्टिक आलेलं सगळं ते मी पाहिलं होतं. आणि तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून मग त्यासाठी मी MPCBचे चेअरमन सिद्धेश कदम यांना सूचना केली होती की तात्काळ हा पर्यावरणाशी निगडीत विषय आहे आणि तुमची सगळी टीम लावा, महापालिकेची टीम लावा, काही जे स्वच्छता विभागामध्ये काम करणाऱ्या काही कंपन्या आहेत त्यांची मदत घ्या, लोकांचा सहभाग घ्या आणि जुहू बीच स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे चेअरमन MPCB सिद्धेश कदम यांनी कोऑर्डिनेट करून जुहू बीच स्वच्छतेला प्रारंभ केलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ही जी काही अभियान जे आहे हे एका दिवसाचं पुरतं मर्यादित न ठेवता सगळेच आपले जे काही बीच आहेत हे समुद्र स्वच्छ असला पाहिजे यासाठी MPCBने पुढाकार घ्यावा अशा सूचना मी दिलेल्या आहेत. थैंक यू सर. हिंदी में धन्यवाद. जानना चाहेंगे जो गणेश उत्सव है वो अभी गणपति बप्पा का आगमन होने वाला है और महाराष्ट्र में बहुत बड़ा उत्सव गणेशोत्सव होता है. और इसलिए मैं कल 29 कारपोरेशन के कमिश्नर उनके साथ में एक बैठक कर ली थी और उसमें सभी लोगों को सूचनाएं दी हुई है कि आने वाले गणेशोत्सव पोर्टल फ्री गणेशोत्सव, खड्डे मुक्त गणेशोत्सव होना चाहिए. और जो रूट है आने जाने का, आगमन और विसर्जन का, वो तो होना ही चाहिए. लेकिन पूरी सब जगह पर पूरे महाराष्ट्र में महापालिका स्तर पर लोगों को जो गड्ढों से होने वाली तकलीफ है उसे दूर करने के निर्देश मैंने दिए हुए हैं. और मुझे विश्वास है कि आने वाले कुछ समय में यहाँ पर कुछ एडवांस टेक्नोलॉजी जो है, जियो पॉलीमर हो, टेक्नोपैच हो, M60 का जो RMC हो या फिर प्रीकास्ट पैनल हो, इस माध्यम से गड्ढों की दुरुस्ती हो जाएगी. तो निश्चित रूप से महाराष्ट्र के गणेश भक्तों को भी और नागरिकों को भी बहुत बड़ा दिलासा मिलेगा, ये मुझे विश्वास है. सर, जो चाकन MIDC का मामला था, अच्छा गर्मा हुआ था रोड के लेकर, उसको लेकर क्या कहना चाहेंगे? आपने हाल ही फिलहाल में मीटिंग ली उसको लेकर. चाकन तळेगाव बड़ी इंडस्ट्री एरिया है. इंडस्ट्रियल एरिया होने की वजह से वहाँ पर कई बड़े बड़े उद्योजक वहाँ पर है, कई बड़े बड़ी कंपनियाँ वहाँ पर है और वहाँ पर उनको कोई भी किसी भी तकलीफ होनी नहीं चाहिए किसी भी प्रकार की. वहाँ पर गड्ढों का सामना करना पड़ता है, वहाँ पर ट्रैफिक का सामना करना पड़ता है, वहाँ बिजली की तक दिक्कत हो या किसी भी प्रकार की दिक्कत हो. इसलिए उद्योग मंत्री उदय सामंत और जिलाधिकारी और सभी विभाग के अधिकारियों के साथ मेरी बैठक हुई और उसमें मैंने सूचित किया है कि उसको वार फुटिंग पर, फास्ट ट्रैक पर वहाँ के उद्योजकों को
इंडस्ट्री को कोई भी किसी बात की तकलीफ ना हो, इसलिए जो भी उपाय करने हैं वो उपाय करने की सूचना मैंने दी। मैं खुद मॉनिटर कर रहा हूँ और वहाँ पर मुझे विश्वास है कि जल्द से जल्द उनको राहत मिलेगी और वहाँ की तकलीफ दूर हो जाएगी। सर, धर्म स्वतंत्रता को लेकर आज कैबिनेट में एक बैठक हुई जो कि 28 अगस्त से लागू होने वाला है। हॉस्पिटल संदर्भात आपण घेतलं, हॉस्पिटलसाठी आरोग्य व्यवस्था जो है हेल्थ डिपार्टमेंट है। हेल्थ डिपार्टमेंट के मंत्री प्रकाश आंबेडकर, उनके सभी अधिकारियों के साथ मेरी आज बैठक हुई है और उसमें मैंने जायज़ा लिया है पूरा आरोग्य विभाग का, और आरोग्य विभाग को बहुत मजबूत करना, सक्षम करना और लोगों को बड़ी राहत देना, ये हमारी सरकार का कर्तव्य है। और इसलिए गवर्नमेंट हॉस्पिटल पर लोगों का भरोसा बढ़ना चाहिए। इसके लिए उसकी साफ़ सफाई हो, वहाँ का भोजन व्यवस्था हो, वहाँ की मेडिसिन हो, वहाँ की ट्रीटमेंट व्यवस्था हो। ये जो है यहाँ पर उसकी जो व्यवस्था है उसको मजबूत करने के लिए कुछ भी वहाँ पर त्रुटियाँ खामियाँ न रहे, ऐसी सूचना मैंने दी है। और फील्ड पर खुद मंत्री 200 जगह पर विजिट कर चुके हैं, अधिकारी जा चुके हैं। इसलिए वहाँ पर बड़े पैमाने पर हमारे लोग फील्ड पे काम कर रहे हैं और उन्होंने एक अभियान शुरू करने वाले हैं। 3 करोड़ महिलाओं की जांच करेंगे, चेकअप करेंगे और ये उसके वजह से प्रिवेंटिव एक्शन लेना आसान होगा और उनका इलाज करना भी आसान होगा। इसलिए महिलाओं को प्राधान्य देने का निर्णय वहाँ पर लिया हुआ है और जो वहाँ पर काम छोटे छोटे काम बचे हुए हैं उनको पहली प्रायोरिटी देकर उसको पूरा करने का निर्णय लिया है। और एमपीसीबी को भी मैंने निर्देश दिए हुए हैं कि छोटे एसटीपी हो, बायोमेडिकल वेस्ट के प्रकल्प हो, उसको आरोग्य विभाग को हेल्प करना, सहयोग करने की सूचना मैंने दी हुई है। सीएसआर के माध्यम से भी जो पीएचसीज है, पीएचसी का स्ट्रेंथन करना, वहाँ पर जो दिक्कत है उसको दूर करना, ये भी निर्णय आज की बैठक में लिया हुआ है। इससे मुझे विश्वास है कि हमारे सरकारी अस्पताल पर, पीएचसी पर लोगों का भरोसा बढ़ेगा और लोगों को बहुत बड़े पैमाने पर राहत मिलेगी। आज महात्मा ज्योतिराव फुले जो स्कीम है, योजना, उसकी व्याप्ति भी बढ़ाई गई है और उसमें जो आज जो बाईपास सर्जरी, हार्ट सर्जरी, ट्रांसप्लांट, ऐसी बड़ी जो शस्त्रक्रिया है, ऑपरेशंस है, वो भी महात्मा ज्योतिराव फुले योजना में से होगी, ताकि लोगों को ये खर्च जो है ये अफोर्ड नहीं कर सकते। इसलिए गवर्नमेंट, सरकार की इस योजना के माध्यम से लोगों को बहुत बड़ी राहत मिलेगी और उनको आरोग्य विभाग को पूरी तरह शासन मदद करेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।